हरिला हात जगे जानवली मात देव वैचले सिंहासने आल्या याचका पुरी धनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनोपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय श्रीमंत संत जगतवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा ललित नावाचं असणारं एक प्रकरण आहे आणि त्या ललित प्रकरणामधील असणारा हा अत्यंत सुंदर आणि ज्या दिवशी भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या गावाला असणारा त्यावेळेला अवतीर्ण होणार येणार त्या प्रसंगाचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असणारं या अभंगामधून वर्णन केलेले. आपल्या गावाचं असणारं अत्यंत मोठं भाग्य आहे. अनेक वर्षाची संकल्पना होती की आपल्या गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर व्हावा. ज्ञानोबाराय तुकोबाराय असणारं त्यावेळेला संत एकनाथ महाराज भगवान बाबा यावा, विठ्ठल रुक्मिणी आईसाहेब असणारं तेवढ्याला यावा, असा अनेक वर्षाचा असणारा संकल्प होता. आणि सर्व ग्रामस्थांनी आम्हाला हे वचन दिलं होतं. गेली जवळजवळ 30 वर्षे झाली याच खंडोबाच्या दरबारामध्ये, म्हाळसाकांतांच्या दरबारामध्ये असणारं तेवढ्याला काही लोकांनी वचन दिलं होतं. काशीनाथ बाबा होते आणि आम्ही गावाला प्रश्न टाकला की एवढं मोठं गाव आहे आणि या गावामध्ये असणारं तेवढ्याला पांडुरंगाचं मंदिर असावा म्हटल्यानंतर लोकांनी असणारं वचन दिलं. त्यावेळेला नंदन बाबासुद्धा होते. परंतु काही जरी असेल तर त्यावेळेला काहीतरी अत्यंत असणारे काही करावं लागत नाही, प्रतीक्षा करावं लागते. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावीन. तातडी करून जमत नाही. अनेक असणारा रामभक्तांचा हजारो वर्षाचा असणारा संकल्प होता की अयोध्येमध्ये असणारं त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं असणारं भव्य दिव्य असणारं मंदिर उभं राहावा. अनेक असणारा देशभक्तवाल्यांनी, कारसेवक, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, संन्यासी महात्मे, मोठमोठे असणारे त्यावेळेला मोठे मंडलेश्वर संन्यासी, हजारो संन्याशांनी तुम्हाला सांगतो बलिदान दिलं. आणि बलिदान दिलं, परंतु त्यांच्या बलिदानावर असणारं याच वर्षामध्ये 22 जानेवारी पौष शुद्ध द्वादशीला आपल्या देशामध्ये तुम्हाला सांगतो भव्य अयोध्येमध्ये असणारा राम मंदिर उभं राहील. आणि त्याच कालखंडामध्ये भविष्य कालामध्ये कुण्या जर कल्पना जर काढली तर एखादा म्हणून का हो तुमच्या गावामध्ये असणारं तेवढं मंदिर केव्हा उभं राहिलं, त्यावेळेला आपल्याला एकच दाखला द्यावा लागेल. ज्या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं त्याच वर्षी आमच्या गावामध्ये असणारं तेवढं मंदिर उभं राहिलं. हा असणारा एक ज्वलंत असणारं उदाहरण आहे. आणि अनेक लोकांची संकल्पना होती, पण ती संकल्पना तुम्हाला सांगतो साकार झाली. बहुत दिवस भोवती मजाच ती आली सायाशी रे. बहुती दिवसाची असणारी आस होती, अनेक वर्षाची संकल्पना होती, पण ती संकल्पना भगवान पांडुरंगरायांनी असणारे ज्ञानोबाराय तुकोबाराय एकनाथ महाराज आणि भगवान बाबा अशा प्रकारच्या ह्या थोर साधू संतांनी असणारी ती संकल्पना आज साकार केली. आणि आजच्या दिवशी असणारं तेवढ्याला आपल्या गावामध्ये भव्य असणारं तेवढ्याला ब्राह्मणांच्या ऋग्वेदाच्या ऋचा मध्ये वेदोक्त मंत्रामध्ये असणारं तेवढ्याला 3 दिवस असणारा हा सोहळा पार पडला. आणि आजच्या घडीला 8:30 वाजता असणारं तेवढ्याला सर्व मूर्ती विराजमान झाल्या. भव्य दिव्य गावानी असणारं तेवढ्याला भव्य दिव्य मंदिर बांधलं. तुमच्या आमच्या संकल्पनेला काही किंमत नाही. कोण म्हणता असं झालं पाहिजे, कोण तसं झालं पाहिजे, परंतु पांडुरंगाचीच इच्छा होती असं झालं पाहिजे. हे देवाची इच्छा होती. म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी मंदिरामध्ये असणारा तेवढाला पार पडलेला आहे.
आजच्या दिवसाचा दिवस म्हणजे सोन्याच्या अक्षरामध्ये असणारा त्याला लिहून ठेवणारा दिवस आहे. सोनियाचा दिवस जी अमृते पाहला, सोनियाचा दिवस वाजे अमृते पाहला. सोनियाचा दिवस अमृते पाहिला, सोनियाचा दिवस अमृते पाहिला. सोनियाचा दिवस जे अमृते पाहिला, सोनियाचा दिवस जे अमृते पाहिला. सोनियाचा दिवस अमृते पाहिला, सोनियाचा दिवस अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. रे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला. आपल्या दृष्टीने आजचा दिवस असणारा अत्यंत सोन्याचा आहे. काय? सोनियाचा दिवस जे अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आपलं असणारं तेवढं एवढं मोठं भाग्य आहे. आपल्या डोळ्यांनी असणारं तेवढं मंदिराची उभारणी, पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये असणारं तेवढं आगमन, हे साक्षात असणारं आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतंय. आपलं मोठं भाग्य आहे. पाठीमागं असणारं तेवढं भूतकाळातल्या लोकांना पाहायला मिळणार नाही, त्यांची संकल्पना असून, आणि भविष्यकालामधले असणारं पातिंगा नाही, त्यांची सुद्धा आपल्याला कल्पना करता येणार नाही. पण वर्तमान कालामध्ये आज आपण सर्व मंडळी या मंदिराचे साक्षीदार आहोत. आणि पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी नारोबराय तुकोबरायचं आगमन झालं, याचे असणारं तेवढं आपण साक्षीदार आहे. राम मंदिरासाठी हजारो लोकांनी तुम्हाला सांगतो बलिदान दिलं, पण त्यांचं मंदिर पाहण्यासाठी भाग्य नव्हतं. पण त्यांचे दिवस वाया गेले नाही, त्यांचं कष्ट वाया गेलं नाही, त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. त्या बलिदानावर आपल्या भाग्यामध्ये असणारं ती मंदिर पाहायला मिळते. आपलं मोठं भाग्य आहे. म्हणून भाग्यवंत मंडळी आहोत. या ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्तीची असणारे प्राणप्रतिष्ठा झाली. रुक्मिणी आईसाहेब शहीद असणारं तेवढा हे सर्व असणारं देव आलेले आहेत. कैवल्य सम्राट ज्ञानोबाराया, श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, आणि आपल्या संपूर्ण जगाचं विश्वाचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी प्राण संजीवन असतं. म्हणजे भगवान परमात्मा आणि रुक्मिणी साहेब आज विराजमान झालेले. अत्यंत आनंदाची घटना आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आनंदाचं उधाण आहे. आनंदो रे आज आनंदो रे, आनंदो रे आज आनंदो रे, आनंदो रे आज आनंदो रे, आनंदो रे आज आनंदो रे. सबाया अभ्यंतरी अवघा परमानंदो रे, अवघा परमानंदो रे, सबाया अभ्यंतरी अवघा परमानंदो रे,
परमानंदुरे सभया अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आनंदाचं उधाण आलेले. या ठिकाणी सर्वांनी आपलं योगदान असणारं त्यावेळेला समर्पण केलेले पांडुरंगासाठी आणि सर्व ग्रामस्थांच्या तर्फे भव्य असणारं त्यावेळेला मंदिर उभं राहिलं आहे. अत्यंत आनंदाची घटना आहे आणि या आनंदाच्या घटनेमध्ये आम्हीसुद्धा तुमच्या आनंदामध्ये त्यावेळेला सहभागी आहोत. आम्हीसुद्धा त्या आनंदाचे साक्षीदार आहोत. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळ घराले कृपा घराले 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 कृपाळ घराले 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 कृपा घराले घराले कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळो घराले 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 कृपाळ घराले कृपाळ घराले कृपाळ पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. काशीनाथ बाबाचा आत्मासुद्धा संतोष होतोय. त्यांनासुद्धा आनंद होणार आणि नंदन बाबांनासुद्धा आनंद होणार आणि आम्हालासुद्धा जो आनंद झाला आहे त्या आनंदाचं वर्णन आम्ही शब्दात मांडू शकत नाही. हां, गावांनी आपला शब्द असणारा पाळला आणि पाळल्यानंतर या ठिकाणी आलो. हां, आजचे जे काय यजमान आहे त्यांनी असणार तेवढ्याला फोन केला, महाराज आज मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा दिवस हा आमच्या का असणार तेवढ्याला आहे. शिवाजीराव पांडुरंग बडे माजी सैनिक त्यांनी उत्तरार्ध ज्या जीवन असणार तेवढ्याला देश सेवेसाठी समर्पण केलं आणि आत्ता जे राहिलेल्या आयुष्य पांडुरंगासाठी त्यांनी जीवन समर्पण केलं आणि आजचा दिवस असणारा त्यांनी उचलला. अन्नदानाचा असेल, काही असणार तेवढ्याला खर्चिक असेल, हा असा अन्नदानाचा असणारा त्यांनी कार्यक्रम असणारा उचलला. पण त्यांनी असणारा मला फोन केला की महाराज आपल्या असणार तेवढ्याला कीर्तनाची फी किती. मी सांगितलं ज्या गावामध्ये माझे असणारं ठरवतात पैशाचं त्या गावामध्ये मी येतच नाही आणि जातच नाही. मला काही घेणं देणं नाही. त्या गावामध्ये पैशासाठी आजपर्यंत कुठंच असणारं तेवढ्याला कीर्तन केलं नाही. पांडुरंगाच्या मूर्ती असणारा कुठं बसवलेल्या नाही आणि कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम कुठं पैसे ठरवून आजपर्यंत केला नाही. हां, आता तर आयुष्य संपलेले. आता तुम्हाला सांगतो जीवन राहिलं नाही. 16,111 असणार तेवढ्याला 11वा कळस या गावामध्ये स्थापन होते. परंतु जेवढे कळसाचे पैसे मिळाले ते एका डब्यामध्ये टाकायचे आणि डब्यामध्ये टाकल्यानंतर त्यांनी किती दिले किती नाही याचं काय नाही. तो डबा पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षांनी भंडारा डोंगरावर जसं देशामध्ये असणारं तेवढ्याला प्रभुरामचंद्राचं भव्य असणारं तेवढ्याला मंदिर उभं राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचं अद्वितीय असणारं मंदिर भंडारा डोंगरावर उभं राहतं आहे. त्या दिवशी ती पेटी उचलायची आणि भंडारा डोंगराच्या त्या देवस्थानाक समर्पण करून टाकायची. त्याच्यामध्ये किती पैसे दिले का नाही दिले त्याच्याशी काही नाही,
तो पांडुरंग परमात्मा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पाहतील. म्हणून असणारा तो पैसा कधी आपण खर्च केला नाही. आणि खर्च संन्यासी काय करणार? भामचंद्र डोंगरावर तुम्हाला सांगतो एवढे 50 विद्यार्थी भामचंद्र डोंगरावर गाथा पाठ करण्यासाठी, गाथा ज्ञानेश्वरी पाठ करण्यासाठी भामचंद्र डोंगरावर आहे. पुढं काही धान्य जर मिळालं तर गाथा पाठ करणाराला तेवढाच जाणार. ते असणारं तेवढ्याला तुकाराम महाराजांचे अक्षरपाठ करतील आणि पुढं जीवन असणारं आपली कालक्रमणा करतील आणि महाराष्ट्रामध्ये असणारं तेवढ्याला धर्मप्रचार करतील. जीवनामध्ये एवढाच हेतू, दुसरा हेतू काहीच नाही. हां, तुम्हाला खरं सांगू का, मी MIDCच्या परिसरामध्ये आलेलो आहे. पहिला भाग असणारा तिथं ग्रामीण होता, पण आता तुम्हाला सांगतो चौकून MIDC आलेली आणि त्या MIDCवर तुम्हाला सांगतो एकरी भाव नाही, गुंठ्यावर आहे. आणि त्या परिसरामध्ये आलेलो आहे. आजपर्यंत आयुष्यभर तुम्हाला सांगतो काशीनाथ बाबाची संकल्पना आणि वैकुंठवासी जयराम बाबाचा असणारा आशीर्वाद त्यांचा सांभाळून काशीनाथ बाबांनी तुम्हाला सांगतो आयुष्यभर ज्या ज्या गावामध्ये हजारो मंदिरं उभी केली, हजारो मंदिराची संकल्पना त्यांनी साकार केली, पण त्या गावामध्ये शेवटच्या दिवशी पाठच काशीनाथ बाबा पंढरपूरला निघून जायचे. गावात कधीच कोणाला माहिती नव्हतं आणि कोणालाच कधी सापडले नाही. मंदिराचा कार्यक्रम करायचा आणि उद्घाटन झालं का गपचीप रात्रीत असणारा काशीनाथ बाबा पंढरपूरला किंवा आळंदीला निघून जायचे. कोणत्या गावामध्ये कधी 1 रुपया असणारा त्यांनी कधी स्वीकारलेला नाही. काशीनाथ बाबाच्या सानिध्यामध्ये असणारं तेवढ्याला आमचं जीवन गेलं. वैराग्य ज्ञान महात्म्यांच्या संघ असणारं तेवढ्याला जीवन निघून गेलं. आणि आता उरलेलं काय? उरले शेवटी लावी तुका. जगद्गुरु तुकाराम महाराज आता शेवटसुद्धा चांगला करणार आहे, ही मला असणार आम्हाला असणारं तेवढ्याला खात्री आहे. जो भगवंताचं नामस्मरण करतो, ज्याने पांडुरंग परमात्म्याला असणारं तेवढ्याला जीवन समर्पण केले, त्याला तुम्हाला सांगतो मरणाची चिंता नाही आणि जगात कशाची भीतीची चिंता नाही, कोणत्याच गोष्टीची चिंता नाही. तो पांडुरंग परमात्मा सगळा योगक्षम चालवत असताना कोणत्या गोष्टीची गरज नाही. अशा प्रकारचं या ठिकाणी शिवाजीराव पांडुरंग बडे यांनी असणारा हा भार असणारा उचललेला आहे. आणि आजची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने असणारा तेवढ्याला अनेक दिवसाची संकल्पना ती साकार झाली. माझ्यासुद्धा अंतःकरणामध्ये तेवढ्याला आनंदाचं उधाण येते. परंतु मी माझी जी अष्टभाव सात्विक असणारी उर्मी मी आवरीतून पुढं असणारं तेवढ्याला अभंगामध्ये प्रवेश करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आले त्या ठिकाणी संपूर्ण समाजाला असणारा तेवढा संदेश दिला. संदेश म्हणजे कसा दिला की जगामधला असणारा अनेक समुदाय, अनेक असणारा तेवढा संपूर्ण समाज एकत्र येतो. एकत्र येत असताना एखाद्या महात्म्याला काही सांकेतिक समाजाला भाषा जर सांगायची असली ना, त्यावेळेला काय करत असतात, ते सूचित करत असतात. कशा प्रकारचं सूचित करतात की आपल्या पाठीमागं असणाऱ्या तेवढ्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये राहणारे असणारे तेवढा चोपदार आहे. चोपदार असणारा हात काठीवर करा. काठीवर असणारा तेवढ्याला माऊलीच्या सोहळ्यामध्ये 20-25 लाख असणारा तेवढ्याला समाज असतो. काठीवरच राहू द्या. बरोबर आहे की? हां, 20-25 लाख असणारा ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यामध्ये तेवढ्याला समाज असतो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीसुद्धा मध्ये तेवढाच असणारा समाज असतो. जुन्या काळामध्ये समाज कमी होता, पण आता लोकांना असणारं भक्तीचं महत्त्व कळायला लागलं. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्याचं असणारं तेवढ्याला गांभीर्य कळू लागलं. मग जवळजवळ तुम्हाला सांगतो, जसं म्हणतात ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्ती मुखद्याचे नारायण. भगवान परमात्मा वाऱ्याच्या गतीने महात्म्यांची कीर्ती समाजामध्ये असणार तेवढ्याला पसरवतो. आणि पसरवल्यानंतर एवढा असणारा विराट पालखी सोहळा देहू ते पंढरपूर, देहू आळंदी ते पंढरपूर अशा प्रकारचा सर्व समुदाय एकत्र येतो.
आणि पालखीमध्ये दाखल होतो. आणि अष्टमीला ज्ञानोबरायच्या पालखी सोहळ्याचा असणारा प्रस्थान सोहळा पूर्ण पार पडतो. आणि मग असणारा दुसऱ्या दिवशी पालखी निघते. निघाल्यानंतर हजारो समुदाय पुढं पताका असतील. ध्वजा कुंची गरुडटके शृंगारणिकी करुणी असा राजवैभव मठामध्ये असणारा तेवढा वैभवशाली सोहळा पंढरपूरच्या दिशेने ज्या वेळेला आषाढी सोहळा सुरू होतो त्यावेळेला हजारो कोट्यावधी असणारी माणसं. आणि संध्याकाळी मुक्कामाला गेल्यानंतर सर्व वारकरी महिला बंधू भगिनी सर्व असणारा एकत्र गोल फेर धरतात. आणि फेर धरल्यानंतर एवढ्या समाजाला स्तंभित करण्यासाठी एक चोपदाराची काठी असते. काठी वर जर केली तर टाचणी पडली तर तुम्हाला सांगतो आवाज होईल. एवढी स्तब्धता असते. एवढी काठीमध्ये ताकद आहे बरं का. चोपदाराच्या काठीमध्ये एवढी ताकद आहे. एवढा समाज असणारा स्तब्ध होतो. आणि मग तो चोपदार असणारा घोषवारा करतो. ऐक ज्ञानोबरायाचा सोहळा सासवड मध्ये दाखल झाला. कोणाच्या हरवलेल्या वस्तू आणि कोणाच्या गवसलेल्या वस्तू त्या वस्तूचा घोषवारा केला जातो. मग कोणाचा टाळा हरवला असेल, कोणाचा पखवादा हरवला असेल, तुम्हाला सांगतो त्या वस्तू असणाऱ्या संस्थानामध्ये जमा होतात. आणि जमा झाल्यानंतर कोणाचे मंगळसूत्र गळ्यामधली काय अलंकार असतील गडबडी गोंधळीमध्ये एवढ्या समाजामध्ये असणारे त्यावेळेला हरवली जातात. पण एवढ्या समाजामध्ये कोणाची वस्तू जात नाही. ज्ञानोबरायाच्या समाधी आपलं संस्थानमध्ये त्यावेळेला जमा होतं. आणि जमा झाल्यानंतर आलेल्या वस्तू आणि गेलेल्या वस्तूचा घोषवारा होतो. आणि उद्या सकाळी 6 वाजता पालखीचं प्रस्थान होईल. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. घोषवारा झाला. ज्ञानोबराची आरती झाली. जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती झाली. सर्व समाज असणारा विखुरला. आणि मग आपापल्या रावटीपाशी आपापल्या ठिकाणी असणाऱ्या कुठं धर्मशाळा जिथं सोय असेल त्या ठिकाणी जाणार. आणि उद्या असणार तेवढ्याला प्रस्थान होणार. एवढी ताकद तुम्हाला सांगतो ह्या काठीमध्ये, या दंडामध्ये काठी बरं का, या काठीमध्ये ताकद आहे. त्याप्रमाणे समाजाला स्तब्धता आणण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हात वर केला. उभारीला हात, 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 उभारीला हात,
साधू महात्म्यांनी असणारा तेवढ्याला हातभर केला. हातभर करून असणारा समाजाला असणारी गोष्ट सांगितली. काय गोष्ट सांगितली? एखाद्या माणसाला सांकेतिक भाषा सांगत असताना काहीतरी तेवढ्याला गोष्ट दाखवावं लागते. तसा त्यांनी असणारा हातभर केला. हातच या साधू संतांनी का वर केला? हातामध्ये माणसाच्या संपूर्ण भविष्य दडलेलं आहे बरं का. माणसाच्या हातामध्ये संपूर्ण भविष्य दडलेलं आहे. आकाठी करा खाली. हातामध्ये असणारं तेवढं भविष्य दडलेलं आहे बघा. एवढा समाज असं सरकारने सुद्धा योजना अशी काढली की प्रत्येकाचा असणारा अंगठाच असणारा तिथे हे केलेला आहे बरं का. मग एवढा समाज असेल कोणाचा अंगठा असणारा तेवढाला वेगळा, प्रत्येकाची भिन्नता असते. एकासारखा एक अंगठा असणारा येणार नाही. अंगठ्याच्या रेषा असणारा तशा असतात. तुमच्या प्रत्येकाच्या हातावर तुम्हाला सांगतो जसं तसं भविष्य लिहिलेलं आहे बरं का. मी काही तुम्हाला भविष्य सांगणार नाही. आणि मी जर भविष्य सांगितलं तर तुम्ही मला कीर्तन झाल्यावर तेवढं जाऊन नाही देणार. सगळी लोकं अडवणार, महाराज आमचं भविष्य सांगा, तुमचं भविष्य सांगा. मला सांगता येतं पण मी कशाला भविष्य सांगू? मला काही तुमच्याकडून पैसे उठायचे नाही आणि काही गोळा करायचे नाही. त्याच्यामुळं तुमच्याकडून तुमचं भविष्य सांगायचं आणि तुमच्याकडून पैसे काढायचे हे माझं काम नाही. हे तो ती शास्त्रवाली ते करतील. हातातल्या गोष्टी बऱ्याच माहिती असतात पण हातामध्ये संपूर्ण असणारं माणसाचं भविष्य दडलेलं असतं. हात महत्त्वाचाच आहे. हा दानासाठी तेवढा हातसुद्धा महत्त्वाचा असतो. हात असणारा वर करावा लागतो. वर जर हात जर केला तरच असणारा तुम्हाला सांगतो त्या हातामध्ये सगळ्या गोष्टी येतात. तुम्ही दान जर केलं नाही तर तुमच्याकडे येणार नाही गोष्टी. म्हणून हाताने काय करा? दान करा. म्हणून हाताचा असणारा संकेत केला. संतांनी असणारा हात वर केला. काय केला? बुभारीला हात हात केला. अंजगी जानवली मात. जगामध्ये असणारा मात म्हणजे गोष्ट सांगितली. काय गोष्ट सांगितली? ते तुकोबार आहे दुसऱ्याच्या. देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, सिंहासने, देव बैसले 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 सिंहासने. आलयाच कानपुरे धने, आलयाच कापुरे धने, देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने. आलया कानपुरे धने, आलयाच कापुरे धने, देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने, देव बैसले सिंहासने. देव बैसले सिंहासने, आलयाच कापुरे धने, आलयाच कापुरे धने, आलयाच कापुरे धने, देव बैसले सिंहासने, आलयाच कापुरे धने, आलयाच कापुरे धने, आलयाच कापुरे धने. समाजाला गोष्ट सांगितली साधू संतांनी. काय सांगितलं? ओ मायबाप,
आज आपल्या गावामध्ये असणाऱ्या त्यावेळेला भगवान पांडुरंग परमात्मा आलेला आहे आणि सिंहासनावर बसलेला आहे. सिंहासनावर बसल्यानंतर तुम्हाला सांगतो, वास्तविक पाहिलं रोज आपल्याला पंढरपूरला जाऊन असणारं पांडुरंगाचं दर्शन करता येत नाही, आळंदीला जाऊन असणारं ज्ञानोबरायचं दर्शन करता येत नाही, देवला जाऊन तुकोबरायचं दर्शन करता येत नाही, पैठणला जाऊन नाथांचं दर्शन करता येत नाही, भगवानगडावर जाऊन भगवान बाबांचं दर्शन करता येत नाही. ते आज गावात आपल्या आलेले आहेत. हां, तसं पाहिलं तर तो परमात्मा असणारा निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार आहे, पण सर्वसामान्य जनासाठी आणि याला रूपा बडे करोनी खळे हरे दासे, करोनी खळे हरे दासे, करोनी खळे हरे दासे. आणि याला रूपा बळे करुणी कळे हरिदासी, करुणी कळे हरिदासी, करुणी कळे हरिदासी. त्या साधू संतांनी परमात्म्याचा हट्ट केला, भक्ती केली आणि तो निर्गुण निराकार परमात्मा असणारा साकार रूपाला आणला आणि रूपाला आणून सर्व भोळ्या भाबड्या लोकांना असणारा भक्ती करण्यासाठी सुलभ झाला. मग निर्गुण निराकार परमात्मा सर्व लोकांना कळत नाही बरं का. निर्गुण परमात्मा कळत नाही. निर्गुण ब्रह्म कोणाला कळणार आहे? आहे ऐसा देव वदवावी वाणी अन नाही ऐसा मनी अनुभवावा. हां बरं का, आहे असाच असणारा देव वाणीने सांगावा, पण जगामध्ये नाही अशा प्रकारचा तो अनुभवा. पण ही अनुभूती निर्गुण निराकार अनुभूती ही मनुष्याणाम शस्त्रेश हजारामधून एखाद्यालाच असणारं प्राप्त होती. पण सर्वसामान्य समाज भोळा भाबडा असतो म्हणून मूर्तीच्या आकारामध्ये असणारा तो परमात्मा आणला आणि याला रूपाबळे करोनी खडे हरिदासी. दोनच टिपरी एकच नाद, सगुण निर्गुण नाही भेद. सगुणामध्ये आणि निर्गुणामध्ये भेद नाही. ज्ञानोबर आहे तू सुद्धा तेच सांगतात, तुझं सगुण मनोगी निरगुण रे तुझं सगुण मनोगी, निरगुण रे तुझं सगुण मनोगी, निर्गुण रे तुझं सगुण मनोगी, निर्गुण रे तुझं सगुण मनोगी, निरगुण रे तुझं सगुण मनोगी, निर्गुण रे तुझं सगुण मनोगी, निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदो रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे. तुझं सगुण मनोगी, निर्गुण रे तुझं सगुण मनोगी, निर्गुण रे तुझं सगुण मनोगी, निर्गुण रे तुझं सगुण मनोगी, निर्गुण रे. त्या परमात्म्यामध्ये सगुण निर्गुणामध्ये असणारा भेद नाही आहे. सगुण निर्गुण एकाच रूपाने, पण सर्वसामान्य जनाला तुम्हाला सांगतो निर्गुण परमात्मा कळणार नाही. त्यांच्यासाठी साधू संतांनी असणारी सोपी असणारी सुलभ असणारी रीत काढली. तो मूर्तीला आकाराला आणला आणि हिला रूपाबळे करून खळे हरिदासी. आकाराला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आकाराला आणला आणि आकाराला आणल्यानंतर तो देव परमात्मा असणारा कुठे आला? आपल्या मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये असणारा आल्यानंतर तो सिंहासनावर विराजमान झाला. आता मंदिरामधला देव कुठं न्यायचा आहे? आपल्या घरात न्यायचं. देव घरा आला आला, 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 देव घरा आला आला,
देव असणारा आपल्या गावामध्ये आलेला आहे. आला का नाही? मग आता जबाबदारी काय हो? आता जबाबदारी एक, रोज उठल्याबरोबर त्यावेळेला स्नानपान झाल्यानंतर काय आपल्या द्रव्य असतील, पुष्प त्याला म्हणतात, फुलं, हळद, कुंकू, बुक्का, हे घेऊन असणारं त्यावेळेला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येणं, पांडुरंगाचं नित्यनेमाने असणारं तेवढं दर्शन करतं. रोज नित्यनेमाने पांडुरंगाची पूजा करणे, देवाला रोज असणारं तेवढं नैवेद्य दाखवणे, मंदिरामध्ये प्रवेश करत असताना मद्यपान करून असणारा मंदिरामध्ये प्रवेश करायचा नाही. बिडी, सिगारेट, गांजा वगैरे जे काही गुटखा खाऊन मंदिरामध्ये प्रवेश करायचा नाही. मंदिरामध्ये अशी व्यसनं करून जर गेला माणूस तर मंदिराचं देवत्व निघून जातं. कारण ब्राह्मणाच्या वेदमंत्रामध्ये त्या मूर्तीमध्ये चेतना आलेली आहे, मूर्तीमध्ये असणारा जीव आलेला आहे. ती आता मूर्ती राहिलेली नाही, बरं का? ती मूर्ती राहिलेली नाही. आता जबाबदारी आहे, आपण रोज नित्यनेमाने पांडुरंगाच्या पुढं, माऊली तुकोबाराया नाथांच्या पुढं, बाबांच्या पुढं त्यावेळेला रोज असं काहीतरी नैवेद्य दाखवायचं. खाली टाकायचं नाही, खाली असणारं त्यावेळेला नैवेद्य ठेवायचं नाही, काहीतरी पात्र ठेवायचं. त्या पात्रामध्ये साखर असेल, खडीसाखर असेल, तुम्ही काय घरामधून असणारं काय आणलं असेल, पेढा असेल, देवाच्या तोंडाला नाही लावायचं. काही काही लोकांनी पंढरपुरामध्ये एवढी व्यंग केली की हे मंदिर तुम्हाला सांगतो डागडुजी करण्यासाठी 1 वर्ष गेलं बा, आणि अजून 1 वर्ष जाणार आहे. हे ग्रामीण भागातल्या लोकांनी यायचं, तुम्हाला सांगतो जिथं मूर्ती दिसत तिथं पेढा चिटकवायचा. ते पेढा चिटकवल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याला यशेट असतं. ती बसल्यानंतर तुम्हाला सांगतो तो पेढा काही शस्त्रांनी सुद्धा तुम्हाला तो काढता आला नाही बा. मंदिराची डागडुजी करण्यासाठी जवळजवळ वर्ष गेलं. काय लोकांची भावना आहे, तेवढ्याला तोंडामध्ये घातल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा घातली, तो वासाचा धनी, तुम्ही नैवेद्य तिथं ठेवा आणि पाणी फिरवा, तो भगवान परमात्मा तुमचा नैवेद्य ग्रहण करणार आहे. तोंडात घातल्यानंतर तो खाणार नाही. बरं का? आपली जनाबाईसारखी, मुक्ताबाईसारखी अशा प्रकारची भक्ती नाही, मीराबाईसारखी. तुम्हाला सांगतो त्यांनी जेवायला असताना नामदेव महाराजांनी, मीराबाईने असणारं, तुम्हाला अनेक साधू संतांनी परमात्म्याला जेवायला घातलेले आहे. त्यांना जेव म्हटल्यानंतर भगवान परमात्मा पाषाणामध्ये प्रकट होतो आणि लगेच असणारं त्यांचं नैवेद्य समर्पण करतो. आपला तसा भाव नाही. आपण नैवेद्य आणायचा, सणाच्या दिवशी काय असेल ना तो नैवेद्य तिथं असणारा तेवढाला पात्रावर ठेवायचा आणि तो नैवेद्य त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आणि जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कानवला तुम्हा योग्य नाही देवा, गोड करून या जेवा, उपबडी समर्थाची भाजी भाकरा नाथाची, देव जो जेवण्या तृप्त झाले आणि दासी जनीने विडी धरी. अशा प्रकारची प्रार्थना करायची आणि तो नैवेद्य घरी न्यायचा आणि आपण जो सामुदायिक स्वयंपाक घरामध्ये बनवलेला असेल त्या स्वयंपाकामध्ये असणारा करायचा, भगवंताचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. बरं का? हा नित्यनेम प्रत्येकाने पाळा. बरं का? तुम्ही प्रत्येक माणूस असणारं जेवण करतोय, आपल्या घरामध्ये दारामध्ये सगळी माणसं खातात, आपण देवाला नित्यनेमाने तुम्हाला सांगतो नैवेद्य आणलाच पाहिजे, देवाच्या पाया पडलंच पाहिजे, देवाचे नित्यनेमाने त्यावेळेला पूजा केलीच पाहिजे. जर 3 दिवस जर पूजा जर नाही केली तर त्या मूर्तीमध्ये देवत्व राहत नाही, ती पाषाणभूत मूर्ती होतात. म्हणून पूजा कधी खंडित करायची नाही. विटाळ असेल त्या दिवशी मंदिरामध्ये प्रवेश करायचा नाही. परत तुम्हाला सांगतो सुतक असेल त्या दिवशी मंदिरामध्ये जायचं नाही, बाहेरूनच दर्शन करायचं. दर्शन करायचं पण बाहेरून करायचं, मंदिरामध्ये जायचं नाही. ज्यांना सुतक नसेल त्यांनी मंदिरामध्ये जायचं, दर्शन करायचं. हे नेम असणारा पाळायचे. दारू पिऊन बिडी सिगारेट वगैरे असे मद्यपान करून कोणताच व्यसन. एवढंच नाही, हाताला काही व्यंग असन, काही जर रक्त जर मंबाळ झाला असन, कुणाला काय जर लागलेलं असन, रक्त अवस्थेमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करायचा. विटाळ अवस्थेमध्ये तुका म्हणे देवापाशी आणि विटाळशे नसावी, हे पावित्र्य पाळलं पाहिजे. मग भगवान परमात्मा तो त्याच्यामध्ये असणारी ताकद येते त्या मूर्तीमध्ये आणि निस्ती नजर त्या परमात्म्याने आपल्याकडे टाकली ना तर आपली सगळी संकल्पनाची पूर्ण पार पडते. मग आपल्या मनामध्ये जो संकल्प असतो तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. एवढी त्या परमात्म्याची ताकद आहे. संकल्पाचे अधिष्ठान नारायण गोमटे, सत्य संकल्पाचा दाता नारा.